सिंधुदुर्गात राणेंचा दहशतवाद आहे, त्यामुळे आपण काम करू शकत नाही अशा प्रकारचं वक्तव्य दीपक केसरकर करत होते। हे वक्तव्य जनता विसरली नाही, त्यामुळे नारायण राणेंची उमेदवारी घोषित करणाऱ्या दीपक केसरकर यांना जनता जागा दाखवून देईल अशी प्रतिक्रिया उबाटा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे। पाहूयात नेमकं काय म्हणालेत आमदार वैभव नाईक। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी सुंदर लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर शिंदे गटाचे दोन कॅबिनेट मंत्री आहेत। असं असताना त्यांनीच खरं तर आपला पक्षाचं अस्तित्व नाही त्यांनी मान्य केलं आणि म्हणून नारायण राणेंची उमेदवारी त्यांनी भाजपतर्फे जाहीर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत। आणि या दोघांना दोन्ही शिंदे गटाच्या मंत्र्यांना माहिती आहे की आपण गद्दारी केलेली आहे। ती गद्दारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला, रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेला मान्य नाही। आणि याआधी राणेंनी सुद्धा गद्दारी केली होती। राणेंना गद्दारी केल्यानंतर राणेंना सुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखवली होती। आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊत हे भरघोस मताने निवडून येतील। तुम्ही कुठलाही उमेदवार करा, परंतु आज एकीकडे दहशतीचा मुद्दा करायचा आणि आपली पोळी भाजायची, दुसरीकडे आपली दहशत, आपली राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दहशत नाही म्हणून सांगायचं। मग याआधी लोकांना फसवलं की काय? खरं तर राणेंची दहशत, सत्तेतली दहशत या ठिकाणी माजवण्याचा प्रयत्न करतायत।